नमस्कार मित्रांनो. आज आपला विषय आहे वडील म्हणजे बाप. काय असतो बाप माणूस? हे एक छोट्याशा प्रसंगावरून बघूयात आपण. आणि जेव्हा आपण त्यांचा सन्मान करत नाही, त्यानंतरचा झालेला पश्चाताप काय असतो, हे आज किंवा याबद्दल आपण थोडंसं बोलूया. मित्रांनो, काल मी एक छोटासा व्हिडिओ पाहिला जो माझ्या मोठ्या भावाने किंवा बंधूंनी शेअर केला होता की हाऊ टू रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स और हाऊ टू रिस्पेक्ट युअर फादर्स, मदर अँड ऑल. तर त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात असं दाखवलेलं होतं की एक आपल्या आईवडिलांच्या पोटी आलेला मुलगा तो आपले स्वप्न पूर्ण करत असताना एका शहरामध्ये एक 1 BHK फ्लॅट बुक करतो. त्याची फॅमिली असते आणि त्याचे वडीलही त्याच्यासोबत राहायला आलेले असतात. तर छोट्या छोट्या गोष्टींवरून तो त्याच्या वडिलांना हे नका करू, ते नका करू. फॉर एक्झाम्पल, ते त्यांच्या नातवासोबत खेळत असतात आणि त्याची हाईट मोजायची असते. तर घरात त्या हाईटचा एक स्टिक केलेलं असतं की ते काउंट करता येईल आपल्या घरात. तर तिथे त्यांना एक पेनाने एक पॉईंट काढायचा असतो. तर त्यांचा मुलगा जो असतो ते बघत असतो आणि तो त्यांच्याकडे बघून म्हणतो, "पप्पा नका ना, भिंत खराब होईल, डाग लागेल." त्यानंतर दुसरा प्रसंग त्या व्हिडिओत असा दाखवलेला आहे की त्या मुलाचे वडील आणि त्या मुलाचा मुलगा म्हणजे त्या आजोबांचा नातू, म्हणजे नातू आणि मुलगा हे दोघं क्रिकेट खेळत असतात घरात. आणि तो बॉल थोडासा ओला होतो आणि ओला बॉल ते आपल्या नातवाला टाकायला लागतात. नातू बॅटिंग करत असतो. तर परत त्यांचा मुलगा तिथेही त्यांना म्हणतो की पप्पा नका ना, भिंत खराब होईल. तर ते आजोबा परत त्यांच्या नातवाला म्हणतात, अरे हो, भिंत खराब होईल. आणि केविलवाण्या कटाक्षाने आपल्या मुलाकडे बघतात आणि आपल्या नातवाला घेऊन ते बाहेर निघून जातात. असे 2 ते 3 प्रसंग त्यांनी पुढे दर्शवलेले आहेत. आणि शेवटी एक संध्याकाळ होते आणि त्या संध्याकाळी तो मुलगा त्यांच्या मागच्या आठवणीत रमतो आणि त्याला त्या मागच्या आठवणीतले काही फोटोज तिथे मिळतात, जे त्याच्या लहानपणी त्याच्या आई आणि वडिलांसोबत काढलेले असतात. एक छोटंसं घर असतं, थोडंसं मळकट कळकट, आणि तिथे ते फोटो काढत असतात. त्यांची जी खुर्ची आहे बसायची, तर ती त्याच्यावर स्वच्छ कपडे त्याच्या आईने टाकलेले असतात आणि फोटोग्राफर त्याच्या वडिलांचा आणि मुलाचा फोटो घ्यायला येतात. आणि तो लहान मुलगा म्हणतो की आई हे खराब होईल. तर वडील म्हणतात, असू दे रे, परत धुतलं जाईल. तू फक्त फोटोमध्ये स्माइली फेस दे किंवा छान पोझिशन दे, हे त्याचे वडील त्याला सांगतात. आणि ती आठवण त्या फोटोकडे बघून ती त्याची आठवण जागृत होते आणि त्याच्या डोळ्यात अलगद पाणी येतं की आपले आई वडील आपल्यासाठी किती करतात, कष्ट घेतात, आपल्याला शिकवतात, मोठं करतात. आणि आपण मोठं झाल्यावर एक फ्लॅट घेतो तर त्यांना आपण रोखतो, टोकतो की हे करू नका, फ्लॅट खराब होईल, भिंत खराब होईल. किंवा चेअरवर बसलेले असाल आणि ती चेअर जर मागे टेकत असेल तर त्या भिंतीचा डाग पडेल, पप्पा पुढे सरकून बसा. असा तो एक इमोशनल तो थोडासा व्हिडिओ आहे. तर त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे की आपल्या आई किंवा वडिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना सन्मानपूर्वकच वागणूक दिली पाहिजे. अदरवाईज फक्त हाती
पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. सिरियसली.